अधिक चर्चा करण्याकरता थेट जाते अर्थात मराठा नेते मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार जरांगे भाऊ, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। मराठवाड्याचं जर आतापर्यंत चित्र आपण पाहिलं तर या ठिकाणी मात्र एक मराठा लाख मराठा हा फॅक्टर फार गाजताना पाहायला मिळतोय। जालन्याचा विशेषतः मवियाचा या ठिकाणी बोलबाला आहे। पंकजा मुंडे सुद्धा पिछाडीवर आहे। काय पहिली प्रतिक्रिया आपली या मराठवाड्या संदर्भात? नाही, राजकारणावरती मी बोलणारच नाही, कारण माझा तो उद्देश पण नव्हता। माझ्या समाजाच्या हातात निवडणूक होती, यावेळी त्यांच्या खांद्यावर जबाबदारी होती। माझा विषय आरक्षणाचा। आम्ही कधीच कोणाला विरोधक मानलेला नाही, बीड असो किंवा मराठवाडा असो किंवा महाराष्ट्र असो। पण मात्र गोरगरीब मराठ्यांच्या मताला किंमत आली हे मात्र मी 100% सांगणार। गोरगरिबांना कधीच किंमत दिली जात नव्हती, ती आली। कोण पडावं कोण निवडून यावं हा आमचा मार्ग नाहीये, आम्हाला गरज पण नाही। कोणी या निवडून कोणी पडा, फक्त मराठ्यांना बदनाम करू नका आणि माझ्या मराठ्याच्या माणसाला धक्का लागता कामा नये, माझं एवढंच आहे। अगदी जरांगे भाऊ, तुम्ही म्हणताय की तुमचा राजकारणाशी काही संबंध नाही, कोणीही निवडून येऊ दे, पण तुमच्याच विधानाची एक आठवण करून देते। तुम्ही म्हणालेला होतात की जो मराठा समाजाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही। जो मराठा आरक्षणाला विरोध करतो त्याचा आम्ही विजयाचा गुलाल त्याला लावू देणार नाहीये, तुमचंच वक्तव्य होतं। आणि आता त्यानंतर मात्र कुठेतरी या सगळ्याचे कुठेतरी परिणाम जाणवतायत असं नाही का तुम्हाला वाटत? एक नागरिक म्हणून आपण मराठा नेता म्हणून बाजूला ठेवूया, पण मराठा फॅक्टर मराठा आंदोलनाचा या सगळ्यावर परिणाम झालाय असं नाही का तुम्हाला कुठं वाटत? ते वक्तव्य मी विधानसभेसाठी केलं, लोकसभेसाठी नाही। कारण लोकसभेसाठी केलं असतं तर मी जाहीरपणानं सांगितलं असतं नाव घेऊन याला पाडा म्हणून, मग तो कोणी असो। त्यामुळे आमची प्रतिष्ठा किंवा समाजाची प्रतिष्ठा असण्याचं काही कारण नाही। कोणी निवडून या कोणी पाडा, फक्त ताकदीनं ह्यावेळेस पाडा एवढंच मात्र समाजाला संदेश होता की आपल्या मताची किंमत कळाली पाहिजे, आणि ते माझा समाज करतोय। माझं मतात रूपांतर माझ्या गोरगरीब मराठा समाजाचं झालंय, होत नव्हतं। म्हणजे लोक म्हणायचे नुसत्या लाठी आहे, अमकं आहे तमकं आहे, तर गोरगरिबांच्या मताला आता किंमत आली, मतात परिवर्तन झालं गोरगरिबांचं, आणि त्याच्या लेकरासाठी लढतोय तो। आमचा आरक्षणासाठी विषय, कोणा सरकार येण्यासाठी नाही, कोणाचं पडण्यासाठी नाही ताई, किंवा कोणी निवडून यावं कोणी यावं असं याच्यासाठी नाहीच। आमचं ध्येय आरक्षणावर आहे, आमरण उपोषणावर आहे, 8 जूनला ते पुन्हा उभा राहणार। जरांगे भाऊ, तुम्ही म्हणताय की आमचा विषय राजकारणाचा नाहीये, पण आज मात्र कुठेतरी आम्हाला जरांगे भाऊ एरवी दिलखुलासपणे बोलणारे जरांगे भाऊ आज कुठेतरी मात्र राजकारणाच्या मुशीत शिरतायत की काय अशी शंका येते। कारण अतिशय डिप्लोमॅटिक तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं देतायत। थेट सवाल तुम्हाला विचारते, रावसाहेब दानवेंना तुम्ही आव्हान दिलेलं होतं, पण तेच रावसाहेब दानवे जालन्यातून आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। इथं मात्र कुठेतरी मराठा मतांमध्ये विभाजन झालेलं आहे असं नाही का वाटत? नाही, आता हे आम्हाला त्यांनीच राजकारण शिकवलंय। तुम्ही ताई मोबाशी म्हणलात त्याप्रमाणे, त्यामुळे आता आम्हाला राजकारणाकडे जायचं नव्हतं, पण त्यांनीच शिकवलंय आम्हाला गोरगरीब मराठ्यांना असं करावं लागतं। त्याच्यामुळे आणि कोण आघाडीवर आहे जालन्यात किंवा महाराष्ट्रात, कोण पिछेडीवर, याच्याशी खरंच आम्हाला देणं घेणं नाही। आम्ही नाव घेतलं असतं तर मग मात्र आमची प्रतिष्ठा पडणार, आम्हाला त्याला पाडाच लागला असतं। समाजाला आम्ही सांगितलं होतं की कोणाला पाडा कोणाला निवडून आणा, पण ताकदीनं पाडताना पाड, आपल्या मताची किंमत दिसली पाहिजे, आपल्या मताला भेले पाहिजेत। महाराष्ट्रात आपल्या मताला भेट नाही, आणि माझा मराठा समाज एकत्र झाला याचा मला गर्व आहे, स्वाभिमान पण आहे। आणि मराठ्यांनी मताची ताकद सुद्धा दाखवली, गोरगरिबांनी। गोरगरिबाला किंमतच नव्हती ताई, खूप अवघड होतं यांच्या मताच्या जीवावर गरीबाच्या मोठं व्हायचं आणि त्यांना त्रास द्यायचे काम होतं। खोट्या केसेस करणं, माता बहिणीला मारणं, किंवा आम्हाला काय महाविकास आघाडीने काय तुपाचे डबे दिलेले नाहीत, त्यांनी आमचं लय वाटोळं केलं आरक्षणात, आणि आम्हाला आयुती नाही केले, कोणीच आमच्यासाठी चांगलं नाही मराठ्यांसाठी। त्यामुळे आम्हाला काय कोणाला निवडून आणण्याची काही गरज नव्हती। आता आमचं 8 जूनला पुन्हा आमरण उपोषण सुरू होत आहे आरक्षणासाठी। नाही दिलं की विधानसभेत यांना मात्र नाव घेऊन पाडणार आहेत आम्ही, हे शब्द आहे आपला। अगदी शेवटचा सवाल तुम्हाला विचारते आणि तुम्हाला त्यानंतर धन्यवाद करते। खरं तर तुम्ही म्हणताय की या ठिकाणी तुमच्या मतदानाचा ऐक्य पाहायला मिळालंय, मराठ्यांचं एकमत या ठिकाणी पाहायला मिळालंय। कुठेतरी म्हणजे जरांगे भाऊ मान्य करतायत की इथं मराठा समाजाने एकी दाखवून कुठेतरी निकाल पालटलाय। थेट बोला जरांगे भाऊ, इतका महाराष्ट्र तुमची वाट पाहतोय तुमच्या वक्तव्याची। नाही तर मी पुन्हा तेच सांगेन की आम्हाला फक्त मताची किंमत झाली हे खरंच आहे,
मतात परिवर्तन होत नव्हतं. लोक म्हणायचे सभा मोठाल्या होत्या, अमकं होतं तमकं होतं, म्हणजे लोकांच्या, बरं आमच्या नाही, इथून पाठीमागच्या चर्चा ऐकल्या राजकीय पक्षांची आम्ही, त्यांचं मतात परिवर्तन होत नाही. म्हणलं आपलं मराठ्यांचं होतंय का बघितलंच पाहिजे. मराठ्यांचं 100% मतात परिवर्तन झाले. स्वतःच्या लेकराच्या भविष्याच्या बाजूनं तो आता एकवटलेला, त्याला कोणत्याच पक्षाशी देणं घेणं राहिलेलं नाही. त्यामुळे आमची एकजूट झाली हे मात्र खरंय. पण कोण निवडून येणार कोण पडणार त्याच्यात आम्हाला अजिबात आनंद नाही. कोणाच्याच गोलालात नाही. म्हणजे कोण निवडून आला म्हणजे आम्ही आनंद व्यक्त करत अजिबात नाही. पडला तरी आनंद व्यक्त नाही करणार अजिबात. आम्हाला आमच्या लेकराचं आरक्षण देऊन त्या गुलालात खूप आनंद येत आहे आम्हाला. आणि मात्र आम्ही ते आरक्षण मिळवणार आहेत आणि नाही दिलं तर विधानसभेला नाव घेऊन पाडणार आहे. अगदी धन्यवाद भाऊ, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.